इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाहीये, तर पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा, आता 3 राजे आहेत। रास्ता रोको आंदोलन शांततेत करा व 11 ते 1 याच वेळेत रास्ता रोको आंदोलन करा व 4 ते 7 या वेळेत घेऊ नका, असे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले। तसेच रास्ता रोको आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलनात करा आणि उद्या 12 वाजता आपली निर्णायक सभा होणार असल्याचंही त्यांनी म्हणत मराठा बांधवांनी अंतर्वलीत या बदल करणे म्हणजे माघार घेणे नाही, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हायलाच हवी, असे देखील यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले। असं काय तुम्ही बदल केला? फक्त एकच बदल आहे, बाकी आहे तसंच आहे सगळं। फक्त एकच बदल आहे की रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय। त्याचे अनेक कारण आहेत। बंजारा बांधवांचे काल लोक आले होते, बांधव त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली। चर्मकार बांधव आले होते, चंभार समाजाचे की त्यांची जयंती आहे संत रोहिदास। बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येतात त्यांच्या कार्यक्रमाला नाशिकला, तेही लोक खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा। आमचे 4-5 लाख लोक येऊन थांबलेत आणि लोक येत आहेत। 24 ते 27 आमची यात्रा आहे, तर लोक लेकरं बारीक लेकरं आहेत, गाड्या आहेत, ते आणले जातील। आणि आम्ही भावना शून्य नाही आहेत, आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत, सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली। आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत। काही मुलींपर खूप आल्या होत्या, हे त्या लेकीबाळींना थोडीशी भीती वाटते, कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांनी ठासून सांगितलं। मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्या सुद्धा होत्या, तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला, परंतु पाठीमागच्या सारखं कोणी जाळपोळ करेल ते आंदोलकावर येईल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे। मग कारण ते विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, जायला परीक्षेलाही होईल, तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचार करावा लागेल। आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे, कारण ते लेकरं कोणाचे असो, आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटेल, मग इतरांचं आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का, ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे। तर मग काय फरक पडत नाही ना। 24चं घेऊ फायनल, 3 मार्चचा फायनल रास्ता रोको आहे, म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रास्ता रोको करतोय आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय आपण, कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे। एखाद्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच, आणि त्यांना याचिका दाखल करून पुन्हा हे करायला, म्हणजे हे एकदम ते पहिल्यांदा म्हणत होते बघा रडीचा करंडीचा असं रडीचा डाव, असं ते आता ते डाव खेळायला लागलेत। यांच्यात आता सरकार अस्तित्वात असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली। तुम्ही पराभूत होत नाहीत किंवा तुम्ही मागे हटत नाहीत म्हणून वेगवेगळे डाव रचतायत आणि त्या डावामुळं हे आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे किंवा या आंदोलनाची अडचण लोकांना होऊ शकते, असं सगळा दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे। मी सगळं एकूण त्यांचा सार लक्षात घेतो कधी पण, आणि मग थोडासा बदल करतो। बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही, बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं। मराठा समाजाला माझी विनंती, आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही। रास्ता रोको केला तरी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे, धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या स्वाऱ्यांची पाहिजे। मी सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही। मराठ्यांना शब्द आहे दुसरा पण आहे, त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही। जर हारलो ना मनोज जरांगे नाव बदलून ठेवी, खेट म्हणा तुला काय खेटायचं। या आंदोलनाच्या दरम्यान कोणी अशी वृत्ती आहे का, ती तयार झालेली आहे का किंवा तशी तयार करतायत का की आंदोलनाला बदनाम करायचं आणि रास्ता रोकोमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडवून आणायचा, असं तुमच्या कानावर आलंय का? म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत करा, आणि रास्ता रोकोचा पॉईंट आहे त्याची जबाबदारी फक्त आमची। तिकडे 200-300 मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही, ते सरकार जाणं ते जाणं, ते कोणी ते उचलान बघा त्याचा उद्योग, त्याला जबाबदार आमचे लोक नाही। आमचं आंदोलन सुरू आहे तिथं, एखादा रास्ता रोको सुरू आहे तिकडे मागं कुणी काय करेन, त्याचीच गाडी तेच फोडीन, त्याला आम्ही काय करावं, त्याला जबाबदार आम्ही नाही। फक्त आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवाच्या 4ही बाजूने पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायची। आपल्या रास्ता रोकोत कोणी घुसतंय का, साध्या वेशात पोलीस घुसतोय का, साध्या वेशात दुसरे कोणी घुसतायत का, ते स्पष्ट दिसणार आहे। त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची, पण आंदोलन मात्र आता थांबवायचे नाही, यांना आता हरायचं नाही। कोर्टाने पण हे सांगितले हायकोर्टाने की शांतता सुव्यवस्थेची जबाबदारी ही तुमची पण असणार आहे। राज्य अस्तित्वात नाही का या राज्यात?
विधानसभा अस्तित्वात नाही का? विधान परिषद अस्तित्वात नाही का? गृह मंत्रालय अस्तित्वात नाही का? सरकारची जबाबदारी नाही का? कमकुवत आहे का सरकार? न्यायालयांचा आम्ही प्रत्येक वेळेस आदर करतो, इथून मागेही केलाय, पुढेही करणार आहे. मान्य न्यायालयाचा शब्द आम्ही ओलांडत नाही आणि माझ्याकडे अधिकृत काहीच आलेलं नाही. त्यामुळं मी मान्य न्यायालयाच्या निर्णयावर काहीच बोलू शकत नाही. आज तुम्ही उद्याची बैठक म्हणते ना इथं आंतरवाली घरातून, उद्या सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।